Hello everyone, today we will start the chapter number 8, that is the semi-solid dosage form. In that today we will see the ointments, paste and jellies. So there are different type of semi-solid dosage form. Here you can see that these are ointments, creams, paste, gels and suppositories. Also it include pessaries or poultices. So these are the nothing but the semi-solid dosage form. So semi-solid means what? Semi means it contain हाफ पोर्शन ऑफ सॉलिड पोर्शन अँड हाफ पोर्शन ऑफ लिक्विड पोर्शन. म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विड पण प्रेझेंट असतं आणि सॉलिड पण प्रेझेंट असतं. पण ते लाईक हिअर यू कॅन सी द कन्सिस्टन्सी ऑफ दॅट प्रोडक्ट्स. दिस नेचर इज कॉल्ड एज अ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. मग सेमी सॉलिड डोसेज फॉर्म म्हणजे काय? असे डोसेज फॉर्म जे की लिक्विड आणि सॉलिडचं मिक्सचर असतात. म्हणजे हाफ पोर्शन हे लिक्विड असतं आणि हाफ पोर्शन हे सॉलिड नेचरमध्ये असतं. सो इट फॉर्म त्याची कन्सिस्टन्सी कशी बनते तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता किंवा या इमेजमध्ये बघू शकता की त्याची कन्सिस्टन्सी एकदम तुम्ही क्रीम्स असतील किंवा ऑइंटमेंट तुम्ही जे यूज करतात त्याची बघू शकतात की ते कशी कन्सिस्टन्सी असते. सो टुडे विल सी द these are the same dosage form which are mainly meant for external application. म्हणजे फक्त एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी बनवलेले असतात. इट इन्क्लूड्स ऑइंटमेंट्स, क्रीम्स, जेलीज, पेड्स. सो द सपोजिटरीज, मग त्यात सेमीसॉलिड डोसेज फॉर्म मेनली एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी बनवलेले असतात. मग त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत? ऑइंटमेंट असतील, क्रीम्स असतील, जेलीज असतील, पेस्ट असतील. नेक्स्ट, इट ऑल्सो कंटेन्स सम युनिट डोसेज फॉर्म विच आर युनिट, म्हणजे सिंगल ह्याच्यामध्ये यूज केले जातात, म्हणजे नंबरमध्ये यूज केले जातात. 1 नंबर, 2 नंबर, म्हणजे 2. Like example are suppositories. Here you can see the suppositories, diagram of suppositories. These are used for rectal or vaginal for introduction into cavities. So मग आता सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आपण यूज करतोय, मग त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज काय असल्या पाहिजेत? सो सेमी सॉलिड डोसेज फॉर्म हॅव अ सेमी-सॉलिड डोसेज फॉर्म मस्ट हॅव स्मूथ स्ट्रक्चर. कसं असलं पाहिजे त्याचं स्ट्रक्चर? इट हॅव स्मूथ स्ट्रक्चर. इट मस्ट हॅव स्मूथ स्ट्रक्चर. यू कॅन सी डिफरंट टाईप्स ऑफ क्रीम्स आर अवेलेबल इन आवर मार्केट दॅट कंटेन. जर तुम्ही त्यांची टेक्स्चर बघितलं, जर तुम्ही त्याला फील केलं हातावरती घेऊन, ते कसं असतं त्याचं स्ट्रक्चर? स्मूथ स्ट्रक्चर असतं. सो दे आर इलेगंट इन अपीअरन्स, म्हणजे तिचं अपीअरन्स पण कसं असलं पाहिजे? इलेगंट. सो दे आर नॉन डिहायड्रेटिंग. ते कसे असले पाहिजेत? नॉन डिहायड्रेटिंग. नेक्स्ट, दीज आर नॉन ग्रीटी. नॉन ग्रीटी मीन्स त्याच्यात रफनेस असला पाहिजे नाही, म्हणजे स्किनला हे केल्यानंतर रफनेस जाणवला नाही पाहिजे. नेक्स्ट, इट ऑल्सो दे मस्ट हॅव प्रॉपर्टी नॉन ग्रीसी अँड नॉन स्टेनिंग. नॉन ग्रीसी मीन्स it does not give any stain or it does not feel like greasy nature when applied to the our skin. म्हणजे ज्यावेळेस स्किनवरती अप्लाय केल्यानंतर ते ग्रीसी फॉर्म झालं, म्हणजे ग्रीसी आपल्याला जाणवलं नाही पाहिजे आणि त्याचं स्टेन पण झालेलं नाही पाहिजे. सो दे मस्ट हॅव प्रॉपर्टी नॉन हायग्रोस्कोपिक. ते कशी प्रॉपर्टी असली पाहिजे? नॉन हायग्रोस्कोपिक. नेक्स्ट, दे मस्ट हॅव नॉन इरिटेटिंग प्रॉपर्टी. म्हणजे ते स्किनवरती अप्लाय केल्यानंतर इरिटेशन नाही व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? इरिटेशन जाणवलंही नाही पाहिजे की ते स्किनवरती लावलेत आपण. सो फर्स्टली विल सी द ऑइंटमेंट्स. सो टुडे विल सी द फर्स्ट टाईप ऑफ semi-solid dosage form, that is ointment. So ointment is a semi-solid preparation meant for external application to the skin or mucous membrane. हे असे ऑइंटमेंट्स हे काय आहेत? सपोज तुम्ही क्रीम कन्सिस्टन्सी घ्या. हिअर यू कॅन सी द इमेज ऑफ ऑइंटमेंट. इट इज अ सेमी सॉलिड प्रिपरेशन. हे कसं आहे? सेमी सॉलिड प्रिपरेशन मींट फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन. म्हणजे हे एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी बनवले असतात. द स्किन, म्हणजे आपल्या स्किनवरती अप्लाय करण्यासाठी बनवले असतात किंवा म्युकस मेम्ब्रेनवरती अप्लाय करण्यासाठी बनवलेले असतात.
So they contain medicament. It contain medicament. So medicaments are dissolved. Medicaments means what? It contain drug. It contain drug dissolved, suspended or emulsifying in the ointment base. म्हणजे जो त्याचा ऑइंटमेंट बेस आहे त्याच्यामध्ये जे ड्रग्स असतील ते एकतर डिझॉल्व असतील किंवा सस्पेंडेड असतील, जसं की डिस्पर्स्ड नेचरमध्ये किंवा इमल्सिफाईड नेचरमध्ये प्रेझेंट असतील. सर याची यूज किंवा कॅटेगरी काय आहे ऑइंटमेंटची? मग यूज काय? दे ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह अँड इमोलियंट. इमोलियंट मीन्स गिव द स्मूथ टेक्स्चर टू द स्किन. So these are the use of ointments. Next view is the classification of ointments. So we ointment can be used as a protective and emollient, but on the basis of penetration and its uses they are again classified. So firstly we one we will see the on the basis of penetration, म्हणजे ते स्किनमध्ये कसे पेनिट्रेट होतात या बेसिसवर ते क्लासिफाय झालेले आहेत. आणि दुसरा टाईप कोणता आहे त्याचा? ऑन द बेसिस ऑफ थेरापेटिक युजेस. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ थेरापेटिक युजेस. सो फर्स्टली वी विल सी द ए, दॅट इज द ऑन द बेसिस ऑफ पेनिट्रेशन. म्हणजे त्याचं स्किनमध्ये पेनिट्रेशन कसं होतं याच्यावरती त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. ॲब्सॉर्ब कसं होतं. सो इट इज एपिडर्मिक, एंडोडर्मिक अँड डायडर्मिक. सो दीज आर द three types which are based on the penetration into the skin. So firstly we will see the epidermic. Epidermic म्हणजे meant for action on epidermis. जो वरचा लेयर आहे त्या लेयरला, एपिडर्मिस लेयरला तिचं ॲप्लिकेशन करण्यासाठी या टाईपचे ऑइंटमेंट्स बनवलेले असतात. नेक्स्ट आहे एंडोडर्मिक ऑइंटमेंट्स. सो एंडोडर्मिक ऑइंटमेंट्स ॲक्शन ऑन डिपर लेअर ऑफ क्युटेनियस टिश्यू. म्हणजे एपिडर्मिस लेअरची जी खालची लेअर आहे एंडोडर्मिक लेअर आणि क्युटेनियस टिश्यू आहे त्या लेअरपर्यंत त्याचं ॲक्शन किंवा पेनिट्रेशन झालं पाहिजे. या टाईपचे ऑइंटमेंट म्हणजे एंडोडर्मिक ऑइंटमेंट्स. नेक्स्ट टाईप आहे डायडर्मिक ऑइंटमेंट्स. दीज आर मेंट फॉर डीप पेनिट्रेशन. सो दीज आर मेंट फॉर डीप पेनिट्रेशन. नेक्स्ट टाईप आहे on the basis of therapeutic uses. So they are again classified into on the basis of therapeutic uses. म्हणजे त्याचा थेरापेटिक यूज काय आहे किंवा मेडिसिनल यूज काय आहे याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो हिअर यू कॅन सी द डिफरंट टाईप ऑफ ऑइंटमेंट्स विच आर क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन द थेरापेटिक यूज. सो फर्स्ट टाईप इज अ अँटीबायोटिक ऑइंटमेंट्स. म्हणजे असे अँटीबायोटिक ऑइंटमेंट जे की अँटीबायोटिक ड्रग कंटेन करतात. म्हणजे त्या ड्रगमध्ये त्या ऑइंटमेंटची प्रॉपर्टी अँटीबायोटिक आहे. नेक्स्ट अँटीफंगल ऑइंटमेंट. म्हणजे असे ऑइंटमेंट ज्या ऑइंटमेंटची प्रॉपर्टी अँटीफंगल ऑइंटमेंट आहे आणि त्याच्यामध्ये अँटीफंगल ड्रग प्रेझेंट असतात. नेक्स्ट अगेन इट क्लासिफाईड इन टू अँटी इन्फ्लेमेटरी ऑइंटमेंट्स. नेक्स्ट अँटीप्युरेटिक ऑइंटमेंट्स. Fifth type it include astringent ointments. Sixth type include anti-eczematous ointments. Next keratolytic ointments, counter-irritant ointments and ointments used for dandruff treatment. So this is nothing but the classification of ointment. Next we will see the classification of ointment on the basis of penetration. म्हणजे स्किनमध्ये त्याचं पेनिट्रेशन कसं होतं या बेसिसवर त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्टली एपिडर्मिक ऑइंटमेंट्स. इट कंटेन एपिडर्मिक ऑइंटमेंट्स. दीज आर ऑइंटमेंट्स आर इंटेंडेड टू प्रोड्यूस देअर ॲक्शन ऑन द सरफेस ऑफ द स्किन अँड प्रोड्यूस लोकल इफेक्ट. दे आर नॉट ॲब्सॉर्ब्ड. म्हणजे एपिडर्मिक ऑइंटमेंट्स हे फक्त जी वरची लेअर आहे एपिडर्मिक लेअर आहे स्किनची जी लेअर आहे त्या लेअरवरती ॲक्शन घेण्यासाठी किंवा देण्यासाठी ते प्रोड्यूस केलेले असतात. सो ते काय करतात, जिथं अप्लाय केलं आहे, सपोज तुम्ही हँडवरती अप्लाय केले त्या एरियावरतीच फक्त ते लोकल इफेक्ट देतात. मग हे स्किनमध्ये पेनिट्रेशन होत नाही आहे, फक्त वरच्या साईडला ते डज नॉट गेट ॲब्सॉर्ब्ड इन टू द स्किन. सो दे गिव्ह their action on local area. Next they act as a protective, antiseptic and a
They act as a protective, antiseptic and parasiticides. Next, endodermic ointments. सो दी एपिडर्मिक ऑइंटमेंट कसे होते, फक्त ते वरच्या लेअरवरती ॲक्शन दाखवतात. पण एंडोडर्मिक ऑइंटमेंट काय करतात, दिस टाईप ऑफ ऑइंटमेंट गेट पेनिट्रेट इन टू स्किन, म्हणजे ते स्किनमध्ये पेनिट्रेट होतात, म्हणजे स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि त्यांची ॲक्शन दाखवतात. अशा ऑइंटमेंटला काय म्हणायचं, एंडोडर्मिक ऑइंटमेंट्स. सो दे गेट पार्शियली ॲब्सॉर्ब्ड अँड ॲक्ट्स ॲज अ इमोलियंट, स्टिम्युलंट अँड लोकल इरिटंट. मग ते काय करतात, इट ॲक्ट ॲज अ इमोलियंट, stimulant किंवा local irritant. Next, third type, that is diadermic ointments. These ointments are intended to release the medicament that pass through the skin and produce systemic effect. They produce systemic effect. Next is the on the basis of therapeutic uses. म्हणजे आता नेक्स्ट टाईप आपण बघणार आहोत ज्यामध्ये ऑइंटमेंट्स आहेत त्याच्या थेरापेटिक यूजनुसार क्लासिफाय झालेले आहेत. सो फर्स्ट वन इज अ अँटीबायोटिक ऑइंटमेंट्स. सो फर्स्ट टाइप is the antibiotic ointments. These ointments are used to kill microorganisms. So antibiotics drug which are used in the preparation of ointment are bacitracin, neomycin, chlorotetracycline. These are the drug used for preparations of ointment. Next, antifungal ointment. These are the ointments used for inhibit or kill the fungi. म्हणजे फंगायची ग्रोथ इनिबिट करण्यासाठी किंवा त्यांना किल करण्यासाठी यूज केलेले ऑइंटमेंट म्हणजे अँटीफंगल ऑइंटमेंट. मग त्याच्यामध्ये अँटीफंगल एजंट कोणते कोणते यूज केले जातात, बेंझोइक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड अँड नॅस्टॅसिन. These are the agents which are used in the antifungal ointment or preparation of antifungal ointment. Next, anti-inflammatory ointments. So anti-inflammatory ointments are these are the ointments used to relieve inflammatory, allergic or psoriatic condition of the skin. म्हणजे जे स्किनचे प्युरेटिक कंडिशन असतील किंवा इन्फ्लमेटरी कंडिशन असतील किंवा ॲलर्जी कंडिशन असतील त्या कंडिशनपासून रिलीफ मिळवण्यासाठी हे ऑइंटमेंट्स यूज केले जातात. मग कॉमनली यूज्ड अँटी इन्फ्लमेटरी एजंट्स आर बीटामेथासोन, व्हॅलरेट and hydrocortisone. These are the agents used in the preparation of ointment. Next is the antipyretic. Antipyretic means these ointments are used to relieve itching. म्हणजे इचिंग करण्यासाठी किंवा इचिंग रिमूव्ह करण्यासाठी हे एजंट ऑइंटमेंट यूज केले जातात. मग इन दिस ऑइंटमेंट मेनली अँटीप्युरेटिक ड्रग्स आर यूज्ड. मग ते कोणते कोणते अँटीप्युरेटिक एजंट यूज केले जातात, बेन्झोकेन असेल किंवा कोलटार असेल हे अँटीबायोटिक एजंट यूज केले जातात. नेक्स्ट, ॲस्ट्रिंजंट ऑइंटमेंट्स. So these are the astringent ointments. These ointment cause contraction of skin and decrease discharges. So these ointment काय करतात, ज्यावेळेस हे ऑइंटमेंट यूज केलं त्या ऑइंटमेंटचा they causes contraction of skin and decrease the discharges. So commonly used astringent drugs are calamine, zinc oxide, acetic acid and tannic acid. These are used as a astringent agent which are used for the preparation of astringent ointment. Next, anti-edematous ointments. So these ointments are used to prevent oozing and excretion from the व्हेसिकल ऑन द स्किन. म्हणजे स्किनमध्ये जे व्हेसिकल्स प्रेझेंट आहेत ते काय करतात, त्या व्हेसिकल्समधून ओजिंग किंवा एक्सक्रिशन एनी सिक्रेशन प्रिव्हेंट करतात. So the drug which are commonly mixed with ointment bases are hydrocortisone, ethanol, coal tar and salicylic acid. These are the agents which are used in the anti-edematous ointments. Next type आहे keratolytic ointments. So these are the ointments used to remove or soften the horny layer of skin. म्हणजे जे रफ लेयर आहे स्किनचा तो लेयर सॉफ्ट करण्यासाठी केराटोलायटिक ऑइंटमेंट यूज केले जातात. और these are the drugs which are used to remove keratin are resorcinol, salicylic acid, sulfur. These are the agents which are used
फॉर प्रिपरेशन ऑफ केरॅटोलायटिक ऑइंटमेंट्स. नेक्स्ट टाईप आहे दॅट इज 8 टाईप काउंटर इरिटंट ऑइंटमेंट्स. म्हणजे दीज काउंटर इरिटंट म्हणजे जे लोकली ॲक्ट होतात. म्हणजे तुम्ही हँडवरती अप्लाय केला आहे तर ते हँडवरतीच ॲक्शन देतात. मग काउंटर इरिटंट दीज आर द अप्लाइड लोकली टू इरिटेट द स्किन, thus reduce or relieve another irritation or deep seated pain. मग the drug used are capsicum, methyl cellulose, oleoresin and iodine. So example of counter irritant ointment is a iodex, one of the example, which or one of the example झेंडू बाम, विच म्हणजे काउंटर इरिटंट म्हणजे काय ते समजण्यासाठी मी तुम्हाला सांगते. हे झेंडू बाम जे काय करतात, जर आपलं हेडेक होत असेल तर तुम्ही तिथं त्या एरियाला अप्लाय केला तर काय करतात ते तेवढ्याच जेवढा हेडचा पोर्शन आहे त्या एरियामध्ये काय करतं ते इरिटेशन प्रोड्यूस करतं. त्यामुळे काय होतं, आपलं हेडेक हा विसरतो. So we will get the relief from another irritation or deep seated pain. The drugs used are capsicum, methyl cellulose, oleoresin and iodine. Next type आहे ointment used for dandruff treatment. These ointments are applied locally to get relief from the dandruff. The drugs commonly used are salicylic acid and cetrimide. मग हे ऑइंटमेंट यूज्ड फॉर डॅन्ड्रफ ट्रीटमेंटमध्ये म्हणजे डॅन्ड्रफपासून रिलीफ मिळवण्यासाठी हे ऑइंटमेंट प्रिपेअर केले जातात. मग ह्याच्यामध्ये हे ऑइंटमेंट प्रिपेअर करण्यासाठी मेनली सॅलिसिलिक ॲसिड किंवा सेट्रिमाइड हे ड्रग यूज केले जातात. नेक्स्ट टाईप आहे ऑइंटमेंट फॉर सोरायसिस ट्रीटमेंट. सो कोल टार, कॉर्टिकोस्टेरॉइड, डायएंट्रॉल, सॅलिसिक ॲसिड आर इनकॉर्पोरेटेड विथ सुटेबल ऑइंटमेंट बेस. म्हणजे जे ऑइंटमेंट बेसेस आहेत त्याच्यासोबत या टाईपचे एजंट्स किंवा ह्या टाईपचे ड्रग हे सोरायसिस ट्रीटमेंटसाठी वापरले जातात. नेक्स्ट पॅरासाइटिसाइड ऑइंटमेंट्स. दीज ऑइंटमेंट्स यूज्ड टू डिस्ट्रॉय लिस अँड टिक्स. म्हणजे जर तुमच्या हेअरमध्ये लिसेस झाले असतील किंवा टिक्स झाले असतील त्या ट्रीटमेंटसाठी पॅरासिटिसाइड्स ऑइंटमेंट्स वापरले जातात. मग हे ऑइंटमेंट प्रिपेअर करण्यासाठी बेन्झाईल बेन्झोएट किंवा हेक्झाक्लोराइड किंवा सल्फर हे ड्रग त्याच्यात ॲड केले जातात. नेक्स्ट टाईप आहे जे की थेरापेटिक. लास्ट टाईप आहे हा जो की थेरापेटिक यूजनुसार क्लासिफाय झालेला आहे, प्रोटेक्टिव्ह ऑइंटमेंट्स. सो दीज ऑइंटमेंट प्रोटेक्ट द स्किन फ्रॉम मॉइश्चर, एअर, सनराईज. हे ऑइंटमेंट काय करतात, स्किनला प्रोटेक्ट करतात मॉइश्चरपासून किंवा एअरपासून किंवा सनरेजपासून. मग ह्या ऑइंटमेंट प्रिपेअर करण्यासाठी त्यामध्ये कोणते कोणते एजंट ॲड केले जातात, कॅलामाइन असेल, झिंक ऑक्साईड्स असेल किंवा सिलिकॉन्स असतील किंवा टिटॅनियम डायऑक्साईड. दीज आर द एजंट यूज्ड फॉर द preparation of protectant ointment. So today we will stop here. Thank you.